वेलकम टू आचार्य डिजिटल. आचार्य डिजिटलच्या माध्यमातून आपण अखंड आचार्य सप्ताह 10वीतील जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत, जे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षेला सामोरं जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी सायन्स 1, सायन्स 2, त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री ह्या सगळ्यांचे चॅप्टर वाईज आपण लेक्चर्स अरेंज केले. त्याचबरोबर ह्या पर्टिक्युलर प्रोग्रामची सांगता करताना आपण जे कोणी पेपर सेटिंग कमिटीमध्ये कधी काम केलेलं आहे आणि शिक्षण या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले आज डॉक्टर अल देशमुख, जे आपटे प्रशाला या शाळेचे चेअरमन आहेत, आणि त्याचबरोबर हजारो वेगवेगळे सेमिनार आमच्यासोबत आणि आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना ज्यांनी पेपर कसा द्यावा, कसा लिहावा, म्हणजे 100 पैकी 100 गुण मिळतील अशा पद्धतीचा त्यांचा जो अनुभव आहे, तर तो आजचा अनुभव हा एका पॉडकास्ट रूपी इंटरॅक्शन, काय विद्यार्थ्यांच्या भावना असतात आणि त्याला कशा प्रकारे सामोरं जायला पाहिजे, ते आज आम्ही इथे तुमच्या समोर सादर करणार आहोत. आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी पेपरबद्दल, तसंच एक बोर्डाचा पेपर देत असताना विद्यार्थ्यांमध्ये खूप बेचैनी असते की 10वीचं म्हणजे महत्त्वाचं वर्ष असतं आणि मग त्याला सामोरं जात असताना कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, म्हणजे मार्क्स पण जास्त मिळतील आणि कॉन्फिडन्स पण चांगला राहील. नमस्कार मंडळी. 3 फेब्रुवारी पासून 10वीचा माहोल सुरू होतोय. तुम्ही म्हणाल 3 फेब्रुवारी? मी 3 फेब्रुवारी एवढ्यासाठी म्हटलंय की 21 फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा आहे, परंतु 3 फेब्रुवारी पासून प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, ओरल एक्झामिनेशन्स आणि ग्रेडच्या परीक्षा या तिन्ही शाळांच्या मध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही 3 फेब्रुवारी पासून परीक्षेच्या वातावरणात गेलेले आहात. 10वीचा गेल्या वर्षीचा इतिहास बघितला किंवा गेल्या 4-5 वर्षाचा 10वीचा रिझल्ट बघितला तर मित्रांनो, कोणालाही विचारलं ना किती मार्क पडले, तो म्हणतो 82%, 88%, 96%, 94%. म्हणजे 80%च्या खाली कोणी सांगायला तयारच नाहीये. ही आता 10वीची मार्कांची परिस्थिती आहे. आपणही त्याच रेसमध्ये आहोत. गेल्या वर्षी 100%, 134 मुलांना 100% मार्क आहेत, 1.5 लाख मुलांना 90%च्या वर आहेत, 6 लाख मुलांना 80%च्या वर आहेत. ती जर मुलं महाराष्ट्रातली आहेत तर तुम्ही पण सगळे महाराष्ट्रातलेच आहात. तुम्हालाही हे गणित शक्य आहे. आपण आज प्रामुख्याने त्या गणिताच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. आपण ते गणित मांडून बघूयात. मित्रांनो, आपल्याजवळ मार्क आहेत 600. 6 विषय, प्रत्येकी 100 मार्क, 600 मार्क एकूण. 90% किंवा 90%च्या वर हवे असेल तुम्हाला, तर तुम्हाला 540 मार्क 600 पैकी पडलेच पाहिजेत. आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व मुलांना 80%च्या वर मार्क मिळतात. म्हणजे 848, म्हणजे 600 पैकी 480 मार्क हे आपलं टार्गेट आपण निश्चित करूयात. कारण आचार्य अकॅडमीच्या वतीने मी तुमच्याशी बोलतोय, तर आचार्य अकॅडमी सगळी 80%च्या वरचीच आहे. मग हे 80%, हे 90% मिळवायचे असतील, म्हणजे 540 मिळवायचे असेल, 480 मिळवायचे असतील, तर काय करावं लागेल? मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 10वीची परीक्षा 2 गटात विभागली आहे. एक आहे इंटरनल इव्हॅल्युएशन, दुसरा आहे एक्सटर्नल इव्हॅल्युएशन. अंतर्गत मूल्यमापन, बहिस्थ मूल्यमापन. अंतर्गत मूल्यमापनाला प्रत्येक विषयाला 20 मार्क आहेत. म्हणजे 20 सख 20 120 मार्क इंटरनल इव्हॅल्युएशन अंतर्गत मूल्यमापनाला आहेत. बहिस्थ मूल्यमापन म्हणजे 21 फेब्रुवारी पासून जी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, त्याला आपण बहिस्थ मूल्यमापन म्हणतो. ती प्रत्येक विषयाला 80 मार्क आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी 80, M1 40, M2 40, मॅथमॅटिक्स 80, S1 40, S2 40, सायन्स 80, इतिहास 40, भूगोल 40, समाजशास्त्र 80. असे ते 480 मार्क आहेत. आता इंटरनल इव्हॅल्युएशन, अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा शाळा घेणार आहे, शाळा मार्क देणार आहे, शाळेतले शिक्षक सगळं घेणार आहेत. महाराष्ट्रातले सगळे शिक्षक चांगले आहेत. तुमच्या शाळेतले, प्रत्येकाच्या शाळेतले तर अत्यंत प्रेमळ आहेत. ते प्रत्येक मुलाला
नको नको म्हणलं तरी 18, 19, 20 मार्क देणार आहेत. त्याला आपण इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणतो. पण हे इंटरनल इव्हॅल्युएशन मित्रांनो, शिक्षक 18, 19, 20 देणार आहेत ते काही फुकट नाहीयेत. त्याला काही निकष आहेत. त्याला तोंडी परीक्षा आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीची तोंडी परीक्षा आहे. त्याची तयारी तुम्ही उत्तम केली पाहिजे. ती काही कुठली शाळेतले शिक्षक शाळा शिकवत नाही तोंडी परीक्षा असे द्या वगैरे. ती तुम्ही आता ह्या 21 दिवसात तयारी करायची आहे. किंवा मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्सला MCQची बहुपर्यायी प्रश्नांची एक परीक्षा घेतात. मग ती बहुपर्यायीची परीक्षा कशी असेल ते शिक्षकांशी चर्चा केली पाहिजे. त्याच्यात जर फुल मार्क्स मिळाले तर तुम्हाला 20 पैकी 20 इंटरनलला मिळतील ना. सायन्सची प्रयोगाची परीक्षा आहे. त्याच्यासाठी सायन्सचं जर्नल पूर्ण केलं पाहिजे. प्रयोगाची तयारी केली पाहिजे. प्रयोग केला पाहिजे, उत्तम लिहिला पाहिजे. त्याची लेखी परीक्षा आहे. त्याची उत्तरपत्रिका बोर्डाकडे जाती. त्यामुळे ती तपासली जाते उत्तम. तेव्हा ती तयारी उत्तम केली पाहिजे. समाजशास्त्राचे गृहपाठ उत्तम केले पाहिजेत. हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि हे तुम्ही करता, त्यामुळे तुम्हाला 18, 19, 20 मार्क पडायला काही हरकत नाहीये. म्हणजे शिक्षकांना मार्क द्यायला भीती वाटू नये. हे तुमच्या हातात आहे, शिक्षकांच्या हातात नाहीये. तुम्ही ही तयारी उत्तम केलेली आहे. मी कॅल्क्युलेशनसाठी काय करणार आहे, प्रत्येकाला 20 पैकी 18 मार्क पडले असं गृहीत धरणार आहे. म्हणजे 18 अष्टोदरचे 108 मार्क तर आपल्याला शाळेकडून मिळाले. मी 540 मधनं 108 वजा करणार आहे. कारण 90% वाल्यांचं गणित 540 आहे. तसंच 80% वाल्यांचं गणित 480 मध्ये आहे. 480तनं पण 108 वजा करणार आहे. 540 मधनं जर 108 वजा केले तर खाली राहिले 432 आणि 480 मधनं 108 वजा केले तर खाली राहिले 372. लेखी परीक्षेला तुम्हाला 480 पैकी 432 मार्क मिळवले पाहिजेत, ज्याचं 90% 90%च्या वरचं टार्गेट आहे त्यांनी. आणि या आचार्य अकॅडमीच्या वतीने जे कोणी हे लेक्चर ऐकतायत त्या प्रत्येकाने 80% मार्क मिळवायचे. म्हणजे तुम्हाला 480 पैकी 372 मार्क पडलेच पाहिजेत. बरं, हे किती विषयात आहेत? हे आहेत 6 विषयात. मग मी डिवायडेड बाय 6 करणार. 432 भागिले 6 म्हणजे 6 7 42 आणि 6 2 12 72 आला. आणि 372 ला जर आपण 6 ने भागलं 6 6 36 आणि 6 2 12 62 आला. याचा दुसरा अर्थ मित्रांनो असा आहे, ज्याला 90%च्या वर मार्क मिळवायचे आहेत ना, त्याला प्रत्येक विषयात 80 पैकी 72 मार्क पडले पाहिजेत. दिस इज युअर टार्गेट. हे तुमचं ध्येय. आणि सगळ्या मुलांना 80 पैकी 62 पडले पाहिजेत. हे आपलं टार्गेट झालं. कारण सर्वांना 80%च्या वर मार्क मिळवायचे. आपण म्हणतो ना, काहीतरी ध्येय निश्चित केलं पाहिजे ना. आपल्याला सर्वांना माहिती, सचिन मैदानात उतरला सचिन तेंडुलकर की त्याचं टार्गेट असायचं 100, ध्येय 100. तसं हे आपलं टार्गेट आहे. 80 पैकी 72 मार्क, 80 पैकी 62 मार्क. 62 मार्क मिळवणं सोपं आहे, 72 मार्क मिळवणं अवघड आहे. आणि सर्वात महत्वाचं काय आहे मित्रांनो, हे शेवटचे 21 दिवस आहेत ना, ते अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्हाला आता सगळ्यांना वन डे मॅच माहिती आहेत. वन डे मॅच मध्ये 40 ओव्हरमध्ये झालेला स्कोअर आणि पुढच्या 10 ओव्हर मधला स्कोअर याच्यात खूप फरक असतो. 10 ओव्हरच्या स्कोअर मधनं मॅच जिंकतात लोक. तसं तुम्हाला ह्या 21 दिवसातल्या अभ्यासाने हे 80% 90% साथ देणार आहेत. कारण ते शेवटची 10 ओव्हर आहेत ना, ते हे 21 दिवस आहेत. त्या अँगलनी आपल्याला विचार करायचा आहे. आता मी 62 मार्क सोपे का म्हटलं? कुठला त्याला काय बेस आहे, त्याला काय पाया आहे? त्याला आहे पाया. तुमच्या प्रत्येक म्हणजे विषयाची प्रश्नपत्रिका, आता त्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण ऍक्शन शीट म्हणतो. प्रत्येक विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये 21 फेब्रुवारी पासून होणाऱ्या लेखी परीक्षेत प्रत्येक विषयाच्या कृतीपत्रिकेत
80% प्रश्न पाठ्यपुस्तकामध्ये धडा संपल्यानंतर स्वाध्याय आहे, त्या स्वाध्यायातले आहेत. येणार आहेत म्हणत नाही, मी आहेत म्हणतोय. याचा अर्थ 80% प्रश्नपत्रिका इथे फुटलेली आहे. तुम्ही जर एक्सरसाइज केले, तुम्ही जर स्वाध्याय केले तर 80% मार्क सहज सोपे. मराठीला 80 मार्काचा पेपर आहे, 88 64. 64 मार्काचे प्रश्न तर पाठ्यपुस्तकाच्या स्वाध्यायातलेत ना, मिळवायचे 62च. उद्या तुम्ही मॅथेमॅटिक्स बघा, मॅथेमॅटिक्स मध्ये क्वेश्चन 1 2 3 4 हे चारीचे चारी प्रश्न पाठ्यपुस्तकाच्या स्वाध्यायातलेत ना. म्हणजे आपण चौथा प्रश्न अवघड म्हणतो नेहमी, पहिले 3 प्रश्न मॅथेमॅटिक्स मध्ये सोपे म्हणतात पोरं, चौथा आणि पाचवा अवघड म्हणतो. चौथ्या प्रश्नाला 8 मार्क आहेत, त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम असतात, शाब्दिक उदाहरणं. या वर्षीच्या M1 M2 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये चौथ्या प्रश्नातले सगळे शाब्दिक उदाहरणं पाठ्यपुस्तकाच्या स्वाध्यायातले आहेत. क्वेश्चन 5 मात्र डिफिकल्टी लेवल हायेस्ट डिफिकल्टी लेवलचा असतो. ते 3 मार्काचा प्रश्न असतो, तो पाठ्यपुस्तकातला नसतो, तो पेपर सेटर स्वतःच्या मनाने तयार करतो. पण बाकीच्या सर्व विषयामध्ये तुम्हाला 80% प्रश्न स्वाध्यायातले आहेत. मित्रांनो, या 21 दिवसामध्ये स्वाध्याय सोडवा. आता लेखी स्वाध्याय सोडवायची वेळ गेलेली आहे, आता तोंडी सोडवले पाहिजेत. आणि तोंडी सोडवण्यासाठी खरं म्हणजे एक पद्धत चांगली आहे, त्याला आपण ग्रुप स्टडी म्हणतो. की 4-5 मित्र एकत्र जमले आणि 4-5 मित्रांनी एकत्र मिळून स्वाध्याय सोडायचं ठरवलं, तर ते वेगात होईल आणि ते लक्षात राहण्याचं प्रमाण त्याचं जास्त आहे. नेहमी समूहाने केलेला अभ्यास हा अतिशय उत्तम असतो. फक्त एक करा मात्र, 4-5 मुलं एकत्र आले, गप्पा मारत बसले ना, अभ्यास राहायला बाजूला, तर सगळा घोटाळा होईल ना. तसं करू नका. स्वाध्याय सोडवा, तो महत्वाचा आहे. दुसरं महत्वाचा भाग या 21 दिवसात काय करायचं आहे. सगळी म्हणतात की आता हा रिव्हिजनची वेळ आहे, उजळणीची वेळ आहे, सराव करायचा आहे. सराव म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की कुठेतरी जाऊन प्रश्नपत्रिका लिहायची म्हणजे सराव. ते एक साधन आहे फक्त, तो एक भाग आहे फक्त. उजळणी करायची म्हणजे काय करायचं मित्रांनो, प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका समजून घ्या. प्रश्नपत्रिकेला आपण आता कृतीपत्रिका म्हणतो. प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका समजून घ्या. प्रश्न 1 काय आहे, त्याला किती मार्क आहेत, त्याचं उत्तर कसं लिहायचंय. ज्याला कृतीपत्रिका उत्तम समजलेली आहे त्याला उत्तरपत्रिका उत्तम लिहिता येते. ज्याला कृतीपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न समजलेला आहे त्याला परीक्षेची भीती कमी होती. ज्याला कृतीपत्रिका समजली आहे त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळं उद्यापासून पहिल्या या 3 दिवसामध्ये प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका समजून घ्या. भाषा विषय आहे, भाषा विषयामध्ये पठित उतारा आहे, अपठित उतारा आहे. मग पठित उतारा आणि अपठित उतार्यात काय फरक आहे. पठित उतार्यावरचे प्रश्न अपठित उतार्यावरच्या प्रश्नात काय फरक आहे. पठित उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं आणि अपठित उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं याच्यात काय फरक आहे. इन केस ऑफ इंग्लिश, seen passage and unseen passage. So what is different between seen passage and unseen passage? What is different between the questions of seen passage and questions of unseen passage? What is different between the answers of seen passage questions and answers of unseen passage questions? याला म्हणतात प्रश्न समजून घेतला. कवितेचं रसग्रहण करायचंय म्हणजे काय करायचं. रसग्रहणाचे किती मुद्दे आहेत, त्या प्रत्येक मुद्द्यामध्ये किती ओळी उत्तर लिहायचं हे समजून घ्या ना आधी. व्याकरण आहे, व्याकरण 20 मार्काचं आहे. बरं तेच व्याकरण आहे ना दरवर्षी. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेकवचनी, वाक्प्रचार, समास तेच आहेत. फक्त गेल्या वर्षी
सूर्याला समानार्थी शब्द विचारला असेल, यावर्षी पाण्याला विचारतील, पण समानार्थी शब्दच विचारणार आहेत ना. आणि 20 मार्क हे ऑब्जेक्टिव्ह मार्कासारखे आहेत. ग्रामरचे मार्क हे ऑब्जेक्टिव्ह मार्क म्हणतात, ते समजून घ्या. त्याच्यानंतर उपयोजित लेखन आहे, रायटिंग स्किल. 24 मार्काचं रायटिंग स्किल मराठीला आहे, 26 मार्काचं हिंदीला आहे, इंग्रजीला 24 मार्काचं आहे. महाराष्ट्रातल्या मुलांना उपयोजित लेखनात मार्क पडत नाहीत. त्याचं कारण का आहे तर उपयोजित लेखन कोणी कोणाला शिकवायचं नसतं. उपयोजित लेखनामध्ये स्वतःचे विचार, स्वतःचे मत, स्वतःचे कल्पना, स्वतःचे अनुभव द्यायचे असतात. त्याला उपयोजित लेखन म्हणतात. उपयोजित लेखनात काय काय आहे? निबंध लेखन आहे, पत्र लेखन आहे, सारांश लेखन आहे, प्रसंग लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे. ठरलेलं आहे. पण मग हे प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आता निबंध लेखन काय पूर्वीसारखा निबंध विचारत नाही. आमच्या वेळेला 10वी होती ना, तेव्हा पहिलाच प्रश्न असायचा, पुढील पैकी कोणत्याही एका विषयावर 40 ते 50 ओळी निबंध लिहा. ते 40-50 ओळी म्हणलं की आमच्या पोटात गोळा यायचा, एवढ्या ओळी कधी भरणार. आता तसं नाही. आता बोर्डाने इतकं सोपं केलंय की स्वतःच्या आईविषयी 10 वाक्य लिहा, झाला निबंध. मग आता स्वतःच्या आईविषयी 10 वाक्य लिहा असा जर प्रश्न असेल आणि मुलांनी नवनीत मधली आई लिहून काढली, त्याला कसे मार्क द्यायचे? त्याला नाही ना मार्क मिळणार. आपल्या आईविषयी 10 वाक्य आपण लिहिली पाहिजेत ना. मला लिहायचं असेल तर मी पहिलं वाक्य टाकेन, सकाळी उठताना मला 10 धपाटे मारती ती माझी आई. अनुभव आहे ना आपला. मित्रांनो, उपयोजित लेखन हे या 21 दिवसात तुम्ही उपयोजित लेखनाची तयारी करायला पाहिजे. हा काही पाठ्यपुस्तकातला भाग नाहीये. हा शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलेला पण नाहीये तुम्हाला, की तुमच्या मनाने तयारी करायची आहे. बातमी लेखन आहे, करा ना. दर 3 दिवसांनी एक बातमी तयार करा. गल्लीत मारामारी झाली, करा बातमी तयार. बातमी तयार करायची, रात्री बाबा कामावर आले ना, बाबांना दाखवायची, बाबा काल गल्लीत मारामारी झाली, तुम्हाला माहिती ना? बाबा म्हणतील हो माहिती मला. मग त्याची मी बातमी तयार केली, तुम्ही जरा वाचताय का? बाबा वाचतील. बाबांना विचारा 4 पैकी किती मार्क देणार बाबा? बाबा म्हणतील मी 4 पैकी 2 मार्क देणार. तर 2 मार्क का कट करणार? बाबांशी चर्चा करा. ती चर्चा आहे ना, त्याला म्हणतात उपयोजित लेखनाचा अभ्यास. त्याला म्हणतात उपयोजित लेखनाचा अभ्यास. दर 3 दिवसांनी मित्रांनो एक बातमी तयार केली ना, तर 3 21 7 बातम्या तयार होतील. परीक्षेत 4 पैकी 4 मार्क मिळतील. पण हे तुम्ही करायचं आहे. मी नेहमी एक विधान वापरतो की 10वीच्या परीक्षेत उत्तम मार्क मिळवायचे असतील तर बुद्धिमत्ता कमी लागते. त्याला लागतो प्रयत्न, त्याला लागतो अभ्यास, त्याला लागतात कष्ट. प्रयत्न तुमचे पाहिजेत, कष्ट तुमचे पाहिजेत, अभ्यास तुमचा पाहिजे. या 21 दिवसात तरी ते आवश्यक आहे. जाहिरात लेखन आहे, करा. बसल्या बसल्या छानपैकी जाहिरात तयार करा. गावात लागलेले फ्लेक्स बघा, वर्तमानपत्र आहे का बघा. वर्तमानपत्रात आता 50% जाहिरातीच असतात, त्या कशा आल्यात बघा. जाहिरातीमध्ये कमीत कमी शब्द पाहिजेत, जास्तीत जास्त त्याचा इफेक्ट पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि जाहिरात तयार करायच्या मनाने. परीक्षेपर्यंत 10-12 जाहिराती तयार झाल्या ना, आता परीक्षेत उत्तम जाहिरात तयार कराल तुम्ही. त्याला कोणाची गरज नाहीये. त्याला उपयोजित लेखन म्हणतो. प्रसंग लेखन असतो, त्यातला अर्धा प्रसंग परीक्षेत दिलेला असतो आणि अर्धा आपण लिहायचा असतो. इथं मुलं लिहितच नाहीत काही. तुम्ही काहीही तुमच्या मनाने येईल ना ते लिहा, त्याला उपयोजित लेखन म्हणतात. पण लिहा आणि हे या 21 दिवसात तयार करा. तुम्ही भाषा विषयांकडून गणिताकडे आलात, मॅथमॅटिक्स M1 M2. M1 M2 ला 5 प्रश्न आहेत. पहिले 3 प्रश्न सोपे आहेत. पहिला प्रश्न पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे, दुसरा आणि तिसरा
चौकटी पूर्ण करायचा असतो. ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन त्याला म्हणतो आपण. तो पण सोपा असतो, फक्त उदाहरण सोडून दिलेलं असतं, आपण त्यातल्या चौकटी मधल्या भरायच्या असतात. त्यामुळे पहिले 3 प्रश्न सोपे आहेत. चौथा प्रश्न शाब्दिक उदाहरण आहेत सगळी. पण या वर्षी मी सांगितलं मगाशीच, या वर्षी ही शाब्दिक उदाहरणं, चौथा प्रश्न काठिण्य पातळी जास्त असेल, डिफिकल्टी लेवल जास्त असेल, तरी सुद्धा पुस्तकाच्या स्वाध्यायातले उदाहरणं आहेत. शेवटचा 3 मार्काचा प्रश्न मात्र हायेस्ट डिफिकल्टी लेवलचा असतो. त्याला आपण क्रिएटिव्ह क्वेश्चन म्हणतो. म्हणजे जसं तुम्हाला आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. पूर्वी असं विचारायचे, सॉल्व एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता हाच प्रश्न 5व्यात विचारायचा असेल तर तो पेपर सेटर काय करेल, यू हॅव गिवन अ डेटा x, 4, 5, x 4 आणि 5, x 4 आणि 5 हा डेटा तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यावरून 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तयार करा. प्रिपेअर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फ्रॉम दिस गिवन डेटा. याला आपण क्रिएटिव्ह क्वेश्चन म्हणतो, याला आपण हॉट्स क्वेश्चन म्हणतो, याला आपण हायेस्ट डिफिकल्टी लेवलचा प्रश्न म्हणतो. तुम्हाला ट्रिग्नोमेट्री आहे, त्रिकोणमिती. ट्रिग्नोमेट्रीची फॉर्म्युले वापरून स्वतःच्या घराची उंची मोजण्याचा आराखडा तयार करा. दिस इज क्रिएटिव्ह क्वेश्चन. ज्या मुलांना 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळवायचे त्यांनी या शेवटच्या 21 दिवसामध्ये प्रश्न 5व्याची तयारी करावी. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न 5वा कसा विचारलाय ते बघावं. तुमच्या ओळखीचे काही चांगले शिक्षक असतील त्यांना फोनवरून संपर्क साधावा की आम्हाला क्वेश्चन 5 फक्त समजून सांगा, कारण तो महत्वाचा आहे ना. जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपल्याकडे जे लास्टचा 5वा क्वेश्चन आहे, येस, तर त्याचेच एक प्रत्येक चॅप्टरवरचे 5-5, 10-10 असे विचारू शकतात असे क्वेश्चन पेपर आहेत. तुम्ही जर खाली तुमचा मोबाईल नंबर पाठवला तर त्यावर व्हॉट्सअपला तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर मधील सायन्स आणि मॅथचे जे काही हायर ऑर्डर थिंकिंगचे क्वेश्चन्स असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू, म्हणजे जेणेकरून तो कसा लिहायचा आहे त्याचं सोल्युशन पण आणि क्वेश्चन पण हे पाठवण्यात येईल तुम्हाला. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही आचार्य अकॅडमीला फोन केला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी डिजिटलच्या माध्यमातून सोप्या झालेल्या आहेत. म्हणजे मोबाईल नंबर जरी त्यांनी टाकला तरी त्या व्हॉट्सअपला पाठवून देऊ आपण. राईट, बरोबर. आणि हे तुम्हाला आवश्यकता आहे, कारण प्रश्न 5वा अजून कोणाला कळलेलंच नाहीये की हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचा प्रश्न, हॉट्स क्वेश्चन म्हणजे काय, क्रिएटिव्ह क्वेश्चन म्हणजे काय, हे अजून खूप कमी लोकांना कळलेलं आहे. बऱ्यापैकी मुलांना काय होतं की 95 मार्क तर पडतात, एक्झॅक्टली. लास्टचे 5 मार्कासाठी त्याच्यात सायन्स मध्ये आउट ऑफ, आता माझ्याकडे जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांना मी कम्युनिकेट केलं तर जवळजवळ एक अबोव 95 असतील समजा 100-150 पोरं, तर त्यातले 99 वर लय अडकलेले आहेत, 98 वर लय अडकलेले आहेत. आता त्याच्यात 1-2 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ऑलरेडी 10वीत मागच्या वर्षी 100% होते. एक संस्कार काळे म्हणून आहे आणि एक वृषाली कोरे नावाचे स्टुडंट आहे. तर बऱ्यापैकी सगळ्या पोरांना बोलल्यावर असं कळतं की त्यांचा जो स्पेस मिशन नावाचा चॅप्टर आहे तर तो थोडा अवघड वाटतो आणि मग तो सोडून देतात. त्याचबरोबर काही जे क्वेश्चन तुम्ही म्हटले वर्ड प्रॉब्लेम, तर वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे. त्यांना ते अवघड वाटतं पण त्याचं इक्वेशन मध्ये मांडल्यावर सोपं जातं. त्याच्यामुळं जर वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करावेत हे जर मुलांना थोडस. आता सर जे म्हणले वर्ड प्रॉब्लेमचा, शाब्दिक उदाहरणाचं, मित्रांनो शाब्दिक उदाहरणाचं काय असतं, तुम्ही एकदा उदाहरण वाचता आणि तुम्हाला वाटतं आता समीकरण जमेल, तसं नसतं ते. तुम्ही एकदा वाचायचं, 2दा वाचायचं, 3दा वाचायचं, 4थ्या वेळेला वाचलं ना की तुमच्या डोक्यात लगेच येतं, अरे याचं असं असं समीकरण तयार करायचंय, हे असं सोडवायचं. शाब्दिक उदाहरणाचं, वर्ड प्रॉब्लेमचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, तुम्ही ते 4-5 वेळा वाचायचंय. तुम्ही 4-5 वेळा वाचलं की तुमच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटती की हे उदाहरण सायमल्टेनियस इक्वेशन्स, एक सामायिक समीकरणावरच आहे आणि ते असं असं समीकरण करायचंय. ही त्याची पहिली महत्वाची मेक आहे. दुसरी त्यातली महत्वाची मेक काय आहे की शाब्दिक उदाहरण सोडवत असताना पहिल्या प्रथम ते कोणत्या कॉन्सेप्टवर आहे, कोणत्या संबोधावर आहे हा विचार करायचा.
त्याच्या संदर्भातले फॉर्म्युले कुठले कुठले आहेत ते आजमावायचे. त्यासाठी फॉर्म्युले मात्र तुमचे तयार पाहिजेत. फॉर्म्युले तयार नसतील तर झटकीने तो तिथं आपल्याला सुचत नाही की आता याच्यात नेमका फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे ते. हा दुसरा महत्वाचा भाग आहे. आणि वर्ड प्रॉब्लेमला, शाब्दिक उदाहरणाला तुमची कॅल्क्युलेशन ॲबिलिटी चांगली पाहिजे, गणन क्षमता चांगली पाहिजे. या 3 गोष्टी केल्या. फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर आहे. येस. हाही चॅप्टर बऱ्याच मुलांना अवघड जातो. आणि तिकडे स्पेस मिशन. आता फायनान्शियल प्लॅनिंगसाठी जीएसटी वगैरे नवीन आलेली, तर ते तुम्ही घरात पण चर्चा करू शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आई बाबा जीएसटी कंपन्या हो. असतात, काय असतात, तर ती गोष्ट. आणि पालकांनी लास्टच्या काही दिवसामध्ये 15-20 काय केलं पाहिजे मुलांसाठी, म्हणजे जेणेकरून आणखीन त्यांचा रिझल्ट वाढीसाठी मदत होईल. पालकांची ड्युटी या 15 दिवसातली, या 21 दिवसातली अत्यंत महत्वाची आहे. ती कशी सांगतो. मी असे काही पालक बघितलेले आहेत आणि मला ती कल्पना आवडलेली आहे. पालक प्रत्येक मुलाला शाळेमध्ये सराव परीक्षा असती, त्या सराव परीक्षेची उत्तरपत्रिका मिळालेली असती, किंवा त्यांनी टेस्ट सिरीज लावले असतील, त्या टेस्ट सिरीजची उत्तरपत्रिका मिळाली असेल. मुलं काय करतात, ती उत्तरपत्रिका नुसती पहिलं पेज पाहतात. समजा सायन्स 1 ची उत्तरपत्रिका मिळाली आणि पहिल्या पेजवर 40 पैकी किती मार्क आहेत, 27, बेस्ट, दिली टाकून दिली, तिथं संपला. 40 पैकी 27 पडलेत ना, याचा अर्थ 13 मार्क कमी पडलेत. 13 मार्क कुठं कमी पडलेत ना, ते शोधून काढा. त्याला म्हणतात उत्तरपत्रिकेचं ॲनालिसिस, उत्तरपत्रिकेचं विश्लेषण. मी असे काही पालक बघितलेले आहेत, आई, बाबा आणि तो मुलगा तिघ जण बसतात, उत्तरपत्रिका समोर ठेवतात, इकडं प्रश्न क्रमांक मांडतात, इकडं मार्क मांडतात, आणि इकडं प्रश्न 1, एकूण मार्क 10 आहेत, आपल्याला पडलेत 6. प्रश्न 2, एकूण मार्क 10 आहेत, आपल्याला पडलेत 7. प्रश्न 3, 15 मार्क आहेत, आपल्याला पडलेत 9. आणि मी ते प्रत्येक प्रश्नात कुठं मार्क कमी पडलेत ते काढतात आणि त्या प्रश्नाचा अभ्यास करायला लावतात. हा, मग हे चांगली आयडिया. कारण बऱ्याचशा पालकांना असं वाटत असतं की आता माझ्या वेळेची 10वी, आताची 10वी, किंवा आईला वाटत असतं माझं शिक्षण कमी आहे, एक्झॅक्टली. मग मी काय मदत करू शकते. पण तसं काहीही नाहीये. तुम्ही विद्यार्थ्याला म्हटलात की बाबा काल तुझा सराव पेपर झालेला होता किंवा त्याचे मार्क कळाले असतील, तर तू जर पेपर दाखवायला आणता आला तर बघ त्याच्यात किती तुला मार्क पडलेत. सर जसे म्हटले तसे 40 पैकी 27 पडले, मग 13 कुठं कुठं चुकलेत. हा, मग तो कन्सेप्ट तुला येत नव्हता का, तुला आठवला नाही का, तुला लिहिताना काही मिस्टेक झाल्या, मग त्या तू परत एकदा लिहून मला दाखव. हे असं साधे साधे क्वेश्चन्स पालक विचारून आपल्या पाल्यांना 10वी साठी मदत करू शकतात. पालकांची दुसरी महत्वाची ड्युटी काय आहे की तुम्हाला 80% वर 90% वर मार्क मिळवायचे असतील ना, तर अभ्यास तर पाहिजेच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण उत्तर पत्रिका लेखनाचं कौशल्य कळलं पाहिजे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं अक्षर असं असतं सर की ते त्या टीचरला रिसर्च करावं लागतो की बाबा हे काय आहे. त्यामुळे जरा एखाद्याचं अक्षर थोडंसं इकडे तिकडे छोटं असेल तर ते थोडं व्यवस्थित लिहिता येईल. छान नाही दिसलं तरी चालेल, पण स्पष्ट असलं पाहिजे. सरांनी फार महत्वाचा विषय मांडलाय हा. मी आता तुम्हाला उत्तरपत्रिका लेखनाचं कौशल्य म्हणत होतो, त्यातला पहिला महत्वाचा भाग आहे तुमचं हँडरायटिंग, तुमचं हस्ताक्षर. आणि मुलांनी नाराज व्हायचं कारण नाहीये, कारण सर म्हणले ते अगदी बरोबर आहे. आमच्या लहानपणी ना सर, एकाच माणसाचं हस्ताक्षर खराब असायचं, त्याला आम्ही डॉक्टर म्हणायचो. त्याने लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन कोणाला कळत नसायचं, फक्त केमिस्टला कळायचं. आमच्या पोरांची हस्ताक्षर आता इतकी डेंजरस आहेत की ती कोणालाच कळत नाही, त्या पोरालाही कळत नाही काय लिहिलंय ते. पण मित्रांनो, त्यासाठी पालकांना माझी सूचना आहे की तुमच्या मुलाची लेखनाची प्रॅक्टिस तुम्ही घ्या. अक्षर मोठं काढा, 2 अक्षरामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवा आणि अक्षरावर रेष मारा, हस्ताक्षर उत्तम दिसणार. पालकांनी करावं ना. संध्याकाळी पालकांनी आईने बसावं, आपल्या मुलाला मराठीच्या 5 ओळी, हिंदीच्या 5 ओळी, इंग्रजीच्या 5 ओळी सांगाव्यात. असं जर 10 दिवस केलं की अक्षर मोठं काढणे, 2 शब्दात अंतर पुरेसं ठेवणे आणि रेषा मारणे, हे केलं ना, बघा हस्ताक्षर उत्तम दिसतंय. अजून 21 दिवस आहेत, सामान्य मुलाचं हस्ताक्षर सुद्धा उत्तम येईल. आणि मुख्य काय आहे, सर म्हणले त्याप्रमाणे ती वाचता तर आलं पाहिजे नीट.
त्यामुळं उत्तर पत्रिका लेखन कौशल्य याचा अभ्यास करा. मी पालकांना असं सुचवेल इथं, की ज्या मुलाची उत्तर पत्रिका समजा मराठी विषय आहे आणि तुमच्या गावातल्या एखाद्या मुलाला मराठीमध्ये 80 पैकी 78 77 मार्क पडलेत, त्याची उत्तर पत्रिका झेरॉक्स करून आणा आणि तुमच्या मुलाला दाखवा. किंवा तुम्ही दुसरं पण एक, जे मागच्या वर्षी चांगले मार्क मिळालेले आहेत मुलांना, येस, किंवा आपल्याकडे बऱ्याचसा मॉडेल क्वेश्चन पेपरचा सेट असतो की कसा पेपर लिहिला पाहिजे, राईट राईट. तर त्याची सॉफ्ट कॉपी तुम्ही खाली तुमचा फक्त व्हॉट्सअप नंबर पाठवा, त्यावर तो कसा पेपर लिहावा त्याची झेरॉक्स हा, कॉपी तुम्हाला तुम्ही सॉफ्ट कॉपी आचार्य पाठवली अकॅडमीला फोनवर जरी कळवलं तरी तरी ते मिळून जाईल. तुम्हाला आता डिजिटली व्हॉट्सअपवर पाठवतील, त्याचे स्कॅन करून त्या उत्तरपत्रिका पाठवतील ना. पण चांगलं पाहिलं पाहिजे, त्याच्याशिवाय चांगलं निर्माण करता येत नाही. आणि चांगलं दाखवायचं हे काम पालकांचं आहे, की पालकांनी आपल्या मुलाला चांगल्या उत्तरपत्रिका दाखवाव्यात. हा दुसरा पालकांचा महत्वाचा भाग आहे. तिसरे पालकांची महत्वाची ड्युटी या 21 दिवसात काय आहे, तर आपल्या मुलाची तब्येत उत्तम राहिली पाहिजे. टायमावर जेवण. बरेचदा पोरं त्याच्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागतात सर, येस, 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत मुलं जागतायत. मग ऍसिडिटी होणार, मग लास्टच्या काही दिवसात हा, भीती तयार होणार, भीतीचं रूपांतर आजारपणात होणार. मग आपल्याला वाटणार अरे आता एवढं वर्षभर कष्ट केलेत, ते कष्ट वाया जातील. त्यामुळे डॉट टायमिंगला तुम्ही झोपणे, 11च्या आतमध्ये. आता प्रत्येकाची तशी लर्निंग ॲबिलिटीचा टायमिंग वेगळा आहे, वेगळा. पण ऍटलीस्ट किमान 7 तास पुरेशी झोप, पुरेसं पाणी पिणे आणि ह्या गोष्टी करणं फार गरजेचे आहेत. प्रत्येक पालकाने हे लक्षात ठेवा, की आपला मुलगा मुलगी 8 तास झोपलेच पाहिजेत. काही मुलं उगाच म्हणतात मी 2 पर्यंत जागलो, चुकीचं आहे. एवढी ती परीक्षा अवघड नाहीच आहे, पहिली महत्वाची गोष्ट. आणि त्याची ऐन वेळेला तब्येत बिघडली तर काय करणार? दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, या 21 दिवसात ना सकाळ संध्याकाळचं जेवण थोडं कमीच द्या. कमी जेवण दिल्याने लगेच तब्येत बिघडत नाही. आणि तिसरं महत्वाचं तब्येतीच्या बाबतीतलं काय आहे, तर या 21 दिवसात कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम देऊ नका. कोल्ड्रिंक आईस्क्रीमनी घसा धरला ना, 4 दिवस पोरगं आडवं झालं ना, की 4% गेले. त्यामुळं आई वडिलांचं सर म्हणतात तसं तब्येत ही फार इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांची. कारण की तब्येत चांगली तर सगळं बाकी सगळेच पेपरचे अनालिसिस म्हणा किंवा मेंदूच चांगलं काम करतो. जर सुदृढ शरीर असेल तरच चांगले विचार हा. येतील मनामध्ये. पालक हे पण करू शकतील ना, की स्वाध्यायातले 80% प्रश्न येणार आहेत, तर पालक स्वाध्याय सोडवून घेऊ शकतात मुलांकडून. किंवा काही क्वेश्चन विचारतील, तोंडी उत्तर देता येते का बघू शकतात पालक. मी पालकांना अशी एक सूचना करतो, की आता प्रत्येक पालकांच्या जवळ मोबाईल आहे. तुम्ही काय करा, पालकांनी संध्याकाळी मुलाला झोपण्यापूर्वी अर्धा तास ज्या विषयातले प्रश्न त्याला अवघड जात आहेत, त्या विषयातले प्रश्न तो मुलगा मोठ्यांदा वाचेल, ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड होईल. दुसऱ्या दिवशी त्याला ऐकायला सांगा. आपलंच आवाज ऐकायला खूप मजा येते आणि लक्षात राहतो. मेमरी जास्त असते त्यावेळेला. बरोबर आहे. आणि पालक हे शिकवणं करू शकतात ना. शिकवणं बेस्ट लर्निंग असते. त्यामुळे ते जोरात एक्झॅक्टली. बोललं की ऑटोमॅटिक, किंवा समजवलं कुणाला तरी, भलेही तुम्हाला कळेल न कळेल, कोणाला शूट करायला हवा बघा काय हा, होतं. तर त्या निमित्तानं त्याला धाडस पण वाढेल, कॉन्फिडन्स लेवल येस. पण वाढेल. त्यामुळे तुम्हाला आणखीन जरी काही क्वेरीज आल्या, आता जे विद्यार्थी आता लाईव्ह बघतायत किंवा नंतर बघतायत, तर कुणाला कुठल्याही प्रकारची क्वेरी आल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही आचार्य डिजिटलच्या तिथले एक मोबाईल नंबर, जो आचार्य अकॅडमीचा नंबर आहे, तो पण मी तुम्हाला तिथे पाठवतो, किंवा तुमचा व्हॉट्सअपचा नंबर जरी तिथे टाकला गेला, तरी तुम्हाला आणखीन काही डिटेल माहिती असतील, मॉडेल क्वेश्चन पेपर्स असतील, सोल्युशन्स असतील, हायर ऑर्डर थिंकिंगचे क्वेश्चन्स असतील, किंवा कुठलाही चॅप्टर जर अवघड गेला तुम्हाला, किंवा तुम्हाला जातो एखादा कन्सेप्ट अवघड, तर आपल्या या 8-10 दिवसामध्ये तो पर्टिक्युलर चॅप्टर आपण 2 तासात, 1.5 तासात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही परत बघू शकता, किंवा तुम्हाला तो समजला नसेल तर तुम्ही आणखीन करू शकता. आपले दुसरा स्टाफ तोच पर्टिक्युलर कन्सेप्ट किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून परत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी आचार्य डिजिटल घेत आहे. त्यामुळं मला वाटतं की अशा प्रकारे आपल्याला जे काही आपण माहिती दिली त्यांना, ती उपयुक्त राहीलच. पण निश्चित. याच्यात आणखीन ॲडिशन काही जरी वाटली तरी तुम्ही काही माहिती, सूचना आम्हाला करा. आम्ही परत ही गोष्टचा पार्ट 2 उत्तम. म्हणून तुमच्यासाठी या पुढच्या 4-5 दिवसामध्ये आणू. आणि सर, आपण इथे पुण्यावरून आलात, हो. आपल्या विद्यार्थ्यांना YouTubeच्या माध्यमातून ही माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की
आचार्य डिजिटल हे जे चॅनल आहे ते इमिडिएटली तुमच्या परीक्षा झाल्यानंतर एक ब्रिज कोर्स आहे, म्हणजे 10वीतून 11वीत जात असताना फार महत्वाचं आहे. जेई आणि नीट याबद्दलचं जे काही, कोणाला डॉक्टर बनायचंय, कोणाला इंजिनियर बनायचंय, कोणाला एनडीए करायचंय, त्याच्यानंतर कोणाला सीए कोणाला चार्टर्ड अकाउंटंट बनायचंय, किंवा कुणाला काहीही बनायचं जरी असेल तरी 10वीतून 11वीत जात असताना काही महत्वाचे चॅप्टर्स आहेत की जे चॅप्टर पुढे पण कॉमन आहेत. जसं ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे तो पुढे पण आहे, जसं करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आहे तो पुढे पण आहे, जसं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ चॅप्टर आहे फिजिक्स मधला तो पण आहे, त्यानंतर केमिकल बॉन्डिंग असेल, त्यानंतर ऍसिड बेस साल्ट असेल, किंवा असे बरेचसे चॅप्टर आहेत की जे चॅप्टर 11वी-12वीला पण आहेत आणि 10वीला पण आहेत किंवा 8वी-9वीला होते. तर असे ब्रिज कोर्स आपला लाईव्ह डेली एक लेक्चर तुमच्यासाठी चालू होईल आणि ते साधारण 20 मार्च या पासून तुमचे पेपर झाले, म्हणजे लास्टचा पेपर तुमचा झाल्याच्या नंतर सर 1-2 दिवस. या वर्षी 10वीची परीक्षा लवकर असल्यामुळं 3.5 महिने मुलं मोकळी आहे. मग ह्या 3.5 महिन्याचा हा जो काही कालावधी आहे, येस हा एक्झॅक्टली कालावधी आपण या चॅनलच्या माध्यमातून राईट. तुमचे बेसिक्स आणि तुमची निर्णय क्षमता जी आहे ती, डॉक्टर कोणाला बनायचे, कोणाला इंजिनियर बनायचे, कुणाला काय बनायचे, हे फार मोठा प्रश्न असतो. आई वडील प्रश्न म्हणजे परेशान असतात, पोरं परेशान असतात. ती त्याच्यातल्या गावातला कोणतरी फलांजी बनलाय डॉक्टर, मग डॉक्टर फलांजी बनलाय इंजिनियर, दुसरा कोणतरी बनलाय असेल आर्किटेक्ट. तर ते असं बघून एकमेकांना निर्णय घेतात. पण आपल्या स्किल कुठं एक्झॅक्टली. म्हणजे शेजारच्याने काहीतरी वडाचं झाड लावलं तर इकडं आपलं गुलाबाचं झाड उपटून टाकायचं आणि तुम्ही तो वडाचं लावायचं. फाउंडेशन कोर्स त्या म्हणला ना, ती कल्पना मला फार आवडती. तर ते पण घेऊ आणि हा त्याचबरोबर करिअर मार्गदर्शनासाठी करिअर मार्गदर्शन आपण पण करायला पाहिजे. असंच या पद्धतीनं तुमच्या सोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील, म्हणजे एखादा IITian, एखादा जो खूप मोठा यशस्वी उद्योजक आहे, उद्योजक त्याच्यानंतर एखादा डॉक्टर की जो फार मोठा स्पेशालिस्ट वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आहे, अशा सगळ्यांचे एक एक इंटरव्ह्यू आपण आचार्य डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आणू, म्हणजे जेणेकरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना डिसिजन मेकिंग घेत असताना त्याचा फायदा होईल. आणि एवढं सगळं मी तर बोलून म्हणतो आचार्य डिजिटल अकॅडमीची खरी गरज ना या 3.5 महिन्यात आहे. येस, त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे चॅनल तुमच्या मित्रापरिवारापर्यंत पाठवावं, सांगावं ही विनंती करतो. आणि आजचं जे काही तुम्ही हे सेशन बघितलंय त्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आचार्य डिजिटलच्या चॅनलवर उपलब्ध राहा किंवा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. धन्यवाद.